मात्र आपल्या राज्य शासनाने ते रेकॉर्ड ठेवलेलं नाही आहे। एवढं वाईट काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांना देशोरीला लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। 2007 अधिकाऱ्यांनी केलं, त्या बाबतीत कौतुक केलं पाहिजे। परंतु हे समोर पूर येत असताना, परिस्थिती समोर असताना डॅम सेफ्टी ऍक्ट हा कायदा आहे की त्यामध्ये तुम्हाला कमिटी मेंबर करावे लागतात। त्या कमिटीला आम्ही काही लोक नागरिक या ठिकाणी तक्रारी करायची असतात की आमची तक्रार तुम्ही ऐकून घ्या। त्यांनी म्हणजे तुम्ही सांगता हे सगळं मला नवीनच आहे। म्हणजे आपल्या शासनाच्या अधिकाऱ्यांना या बाबतीत कुठलीही जाणीव नाही की अलमट्टीची भूक ही कुठं येते। मला वाटते 524 मीटर जर या ठिकाणी उंची वाढवली गेली तर बेलवडीपर्यंत नक्की या ठिकाणी 519 तर 524 ते आपल्या गळ्यात आलेले 519 जे उंची असतात काय काय आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। आणि तुम्ही त्यामुळे सगळे म्हणजे त्या पट्ट्याचे लोक सगळे आलाय, ज्यांना कळकळ आहे, ज्यांनी धड पुसते ते सगळे आले आणि किती भोगले, मग तुम्ही कळकळ झाला आणि हे थांबलं नाही त्याच्यापेक्षा किती मोठं नुकसान होईल तुम्हाला माहिती आहे। आज सांगलीच्या व्यापाराचं बोलवलं 19 साली त्यांचा स्टेशनचं पाणी आलं, पाणी इतकं मोठं आलं की पुन्हा त्यांची कापडपेट भिजली, म्हणजे वाहतूक सगळी पेट भिजली, सगळी कापडं भिजली आणि आपल्या सगळ्याच्या शेतात 3-3 महिने पाणी होतं, त्यामुळे लोकांची पिकं सुरू गेली। असा समजा आपण नुसतं ऐकायचं का, गोष्ट ऐकायचं का? आणि आपण आता नाही केलं, अलमट्टीच्या बाबतीत आपण नाही केलं, आपल्या राज्यात नाही काय केलं आणि आपणही जर नाही काय केलं तर ते आपल्या बोकवाडीवर अलमट्टीची उंची म्हणजे घालतायत आणि वाढवतायत। आणि असं झालं तर आपल्याला निंबी गावाला सोडावं लागतील, निंबी सांगली सोडून पळून जावं लागेल, अशा अवस्था आलेले। माझं एक मत आहे, आज शासन काय होत नाही, शासन काय ताकद दाखवत नाही, शासन काय मनावर घेत नाही, तर तुम्ही घ्या। तुम्ही म्हणजे विशाल दादा आहेत, रोहित दादा यांना माझी विनंती आहे, आपण ज्यांना ज्यांना धड पोहोचले त्यांनी बंद ठेवावं। एक दिवस त्यांनी सगळा ह्या दिसेल, अलमट्टी उंची वाढवणे दिसेल आणि त्यांनी काय काय केलं, त्यांनी म्हणजे म्हणजे काय केलं दिशेत नोंदवलंय, तर कर्नाटक जे पुढे गेले त्याला थांबवण्यासाठी आपल्या राजाने काय केलं नाही, त्या निषेध म्हणून एक दिवस बंद ठेवावं, गावाच्या गावावर ठेवावी, सांगली जिल्ह्यावर ठेवा, परवा जिल्हा विश्वास पाटील माझी विनंती तुम्ही तुमचा जिल्हा बंद ठेवा। अशा पद्धतीने आपण असंतोष दाखवूया। नाही शासन आपलं ऐकत नाही, आपले नेते ऐकत नाही आणि मोठी उंची वाढल्यावर आपल्याला इतकं मोठं नुकसान होईल की सगळं सोडून द्यावं लागेल, गाव सोडून जावं लागेल, नदी सोडून जावं, इतकी वाईट अवस्था आलेली येते आणि ही थांबवण्यासाठी आपण जनता म्हणून जनतेच्या पोटात गेलं पाहिजे आणि जनतेचं शाळा झालं पाहिजे। ते एक दिवस त्याचे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे, पण ते टप्प्याचे अंतिम करेल तर आपण एक दिवस बंद ठेवूया। सगळे हे तिन्ही जिल्हे बंद ठेवावे आणि जिल्हे बंद ठेवून लोकांची काय भावना आहे ती दाखवून द्यावं, लोकांची किती मोठे असंतोष आहे ते दाखवून द्यावं, आपल्या शासन दाखवून द्यावं, तेव्हा आपलं शासन म्हणजे सुप्रीम कोर्टात जाईल आणि त्याला बंधन झाले आणि बंधन झालं तरी त्याने सांगते आम्ही ही कमिटी बोलवली पण त्याचा काय अहवाल याच्यावर आलेला नाही। जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एका महत्त्वपूर्ण विषयासाठी या भवनामध्ये उपस्थित आहे। खरं तर माझ्या पूर्वी बोलत असणाऱ्या वक्त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, खासदार साहेबांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हा इथं कसा। पण खासदार साहेब आता अलीकडच्या काळामध्ये असं झालंय, पूर्वीच्या परंपरेप्रमाणे अजून देखील तासगाव कोटी मंडळामधले पाहुणे जर तुम्ही देतात आणि तरी 30 लाख रुपये जास्त देतात आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने समोर बसलेली अनेक माणसं प्रत्यक्ष माझे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांच्या मदतीला आपण केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आजचा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे की फक्त राहणीमानावरती किंबहुना आपली घरं बुडतात म्हणून फक्त आपण इथे उपस्थित झालो असं नाहीये, तर जिल्ह्याच्या कृषी उत्पन्नामध्ये फरक पडतोय, दरडोई उत्पन्नात फरक पडतो, व्यापार संपतोय। माझ्या पूर्वी बोलत असताना अत्यंत कळवळीनं एक व्यापारी बंधू बोलले आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा फरक पडणारा विषय आहे आणि या विषयामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन कुठेतरी लढा उभा केला पाहिजे। भूमिका अण्णांनी स्वीकारली, अण्णांनी आम्हाला फोन केला। या लढ्यामध्ये या बैठकीमध्ये आपण कसं लढायचं आहे
प्रश्न काय आहे, त्या प्रश्नामुळे अडचणी काय आहेत, कसं आपण पुढे जायचं, या बाबतीत अनेक वक्ते बोलले. मी त्यावर बोलणं योग्य नाही, पण अण्णा आपण सर्वांनी हा लढा करत असताना, हा लढा देत असताना याची दिशा ठरवावी. आपण जर म्हणताय लोकसभेमध्ये आपल्या खासदार साहेबांनी या बाबतीत आवाज उठवलेला आहे, त्यांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे. विधानसभेमध्ये येत्या काळात आम्ही याच्यावरती आवाज उठवू. रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीने करायची, त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या सुद्धा ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे, फक्त रस्त्यावरती येऊन चालणार नाही. त्यामुळे सगळ्या बाजूंनी आपण या लढाईच्या संदर्भामध्ये विचार करावा. माझी जबाबदारी मी निश्चितपणाने सांगतो, खर तर फक्त समोर बघितल्यानंतर तरुणांचा सहभाग या बैठकीमध्ये किती हा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. पण या लढ्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक वाढला पाहिजे, यासाठी मी प्रामाणिकपणे अण्णा प्रयत्न करेन. म्हणजे खासदार साहेब आता तरुण नाहीत, दिसायला तरुण नाही, तरुण मी एकटाच आहे दिसायला, पण मी निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये या बाबतीतची आपली जनजागृती वाढवून सांगलीसह कोल्हापूर जिल्हा सुद्धा यामध्ये घेतला पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक गावांना याचा फटका बसतो, त्याही जिल्ह्यातल्या काही लोकांना आपण घेऊन या बाबतीतचा लढा उभा करण्यासाठी प्रयत्न करूया. वेगवेगळ्या पातळ्यांवरती, केंद्र पातळीवरती विशालदादा ज्या पद्धतीनं आवाज उठवत आहेत, त्या पद्धतीनं इतर खासदारांना सुद्धा विशालदादांनी एकत्रित करावं. राज्य पातळीवरती खर तर आश्चर्यकारक आहे की मंत्र्यांना जर माहित नसेल निर्णय काय झालाय, परवानगी दिली का नाही दिली, लवादाचे अनेक प्रश्न निर्माण आपल्या सर्वांसमोर होत आहेत. खर तर आज ज्या पद्धतीनं सगळी परिस्थिती आपण बघतोय, साधा आरक्षित एखाद्या दुष्काळी भागाला आरक्षित केलेलं पाणी सुद्धा पूर्णपणे आम्हाला मिळत नाही. आम्ही काल परवा मी पण एक तारांकित प्रश्न विचारायला ठेवला होता. एक उदाहरण साधं सांगायचं झालं तर आरकोळ योजनेचं पाणी 3.83 टीएमसी तासगाव तालुक्यासाठी आरक्षित आहे, पण आजपर्यंत आम्हाला फक्त 2-2.5 टीएमसी पाणी मिळालेलं आहे, त्याच्या पुढे पाणी मिळत नाही. तर असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव त्याही प्रश्नावर आहे, याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मी निश्चितपणाने अण्णा आपण ज्या पद्धतीनं मार्गदर्शन कराल त्या पद्धतीने या लढ्यामध्ये आपल्याबरोबर उभा राहणार आहे. अलमट्टीच्या विरोधात अलमट्टीचा निर्णय काय झालेला आहे, काय निर्णय घेतला? आजचा निर्णय असा घेतला, सगळ्यांचा उत्साह पाहून ज्यांना झळ पोचते त्यांचा सगळ्यांचा उत्साह पाहून उद्या एक दिवस सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा ही 3 जिल्हे बंद ठेवायचे आणि शासनाला जागा नाही, आपल्या नेत्यांना जागा नाही. माझं असं मत होतं, हा इतका मोठा महत्त्वाचा प्रश्न असता सुद्धा आपण जागे झालो नाही, आपण आपलं मत दिलं नाही. नेते मंडळीने जागा व्हायला पाहिजे होतं. कर्नाटक इतक्या जाग्यापर्यंत गेले, दिल्लीत पोहोचले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचले आणि त्या मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आधी सुस्त काढावून लागली मागं. त्यांनी उंची वाढवायची मान्यता म्हणजे लवादान दिली म्हणते, दिलेल्या आम्हाला माहिती नाही पण ते म्हणतात. आणि त्यांच्या दिल्लीच्या जल कमिटी मागं लागले की आम्हाला आधी सुद्धा काढून द्या, त्यामुळे आम्ही उंची वाढवतो. पण उंची वाढवतो आपल्या देशाच्या, आपल्या राज्य शासनानं फक्त आम्ही कमिटीला अभ्यास चालला एवढंच आम्हाला सांगितलं आणि हे आज कमी पडले, मागं पडलेलं आहे. आणि त्यांनी इतक्या पुढे गेले, आपण काही केल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय आणि आपलं राज्य शासन हा सुप्रीम कोर्टात गेल्याशिवाय, त्याला थांबवल्याशिवाय, ते दिल्याशिवाय थांबवत नाही. पण ते देतील न देतील, पण आम्ही जनतेच्या कोर्टात जातोय, जनता उठवतोय, जनतेची इच्छा आहे. जनतेला आपण इथं पुढं झालेलं नुकसान, इतक्या मागं झालेलं इथून पुढे नुकसान नको आहे. त्यामुळे यांच्या जनता उठवून जनतेनं एक दिवस बंद पडायचा आणि पुढची स्टेप त्या बंद पडल्यानंतर पुढची स्टेप काय घ्यायची ते बघूया, त्या सगळ्यांच्या संमतीने घ्यायची बघूया. पण एक दिवस आम्हाला 3 जिल्हे ज्यांना झळ पोचतात त्यांनी बंद ठेवायचे. लोकांचा असं होतं जनते शासनाला दाखवायचा आहे, राज्य शासन आणि दिल्ली गव्हर्नमेंटलाही दाखवायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा आता निर्णय झालेला आहे. आणि या पुढचा निर्णय त्या निर्णयाचा अवलंबून असेल आणि त्यावेळी मिटिंग होऊन त्यांचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ. जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठ फिरवलेले आहे, अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत जिल्ह्यातले, त्याबद्दल काय त्यांना निमंत्रण होतं का? बोलवलं होतं. आता जनतेनं त्यांना निवडून दिले, आता जनतेचे प्रश्न येत नसतील तर त्याला इलाज नाही ना. पण जनता आम्ही उठवतोय, जनतेला त्याच्या ज्यांना झळ पोचते जनता उठलेली आहे
तुम्हाला म्हणजे आपण बोलवलं त्या पटण्याची माणसं सगळी आली. आज बघितले तुम्ही, नेते येऊ दे न येऊ दे, पण जनता आता थांबत नाही. जनतेनं हा निर्णय घेतला आहे. इथून पुढं इतके दिवस आमचं झालेलं नुकसान बास आहे, इथून पुढं आम्हाला नुकसान नको आहे. आणि त्यासाठी ते त्यांच्या जनताच त्यांच्या मागं लागेल. सरकारला काय इशारा आहे तुमचा? आमचा हाच असेल की तुम्ही आलमट्टी धरणाबाबत जे जे कर्नाटकाने केलेलं आहे ते इतक्या पुढे नेलेलं आहे, ते आपल्याला हे थांबवायचं आहे. तुम्ही थांबवू शकताय, राज्य शासन थांबवू शकताय, हायकोर्टात जाऊ शकताय, किंवा लवादाचा पुन्हा निर्णय, आता नवीन स्टेट काय झाले आणि त्याच्यासाठी लवादाचा पुन्हा निर्णय घ्यावा, पुन्हा मिटिंग बोलावी आणि पुन्हा पाणी वाटप व्हावं. आणि अशा पद्धतीने गेल्याशिवाय होत नाही आणि हा प्रश्न सुटत नाही. सुटण्यासाठी शासन हे केलं तर प्रश्न सुटतोय. पण हे आम्हाला बाकी काही न बोलता, नदीजोड प्रकल्प न सांगता, आमचं आहे ते कसं वाचवायचं हे सांगावं, अशी आमची विनंती आहे शासनाला.